अर्धा जून संपला तरी ना पावसाचा थेंब पडला ना पावसाचे ढग दाटले. अगदी मे महिना वाटावा असं कडक ऊन पडतंय. धरणांनी तळ गाठलाय तर विहिरीही कोरड्या पडू लागल्यात. त्यामुळे अर्थातच पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी कपात सुरू आहे आणि पुढचे 8 दिवस पाऊस पडला नाही तर भीषण पाणी संकट उभं ठाकणार आहे, यात काही शंकाच नाही. हवामान विभागाने खूप आधी एल निनोच्या संकटाची पूर्वकल्पना दिली होती. याचा अर्थ यंदाचं हे वर्ष भीषण पाणी टंचाईचं आहे हे नक्की. पण मग आता करायचं काय? म्हणजे काही ठिकाणी काही तास पाणी कपात सुरू आहे, काही ठिकाणी 1 दिवस आड पाणी पुरवठा होतोय, तर काही ठिकाणी 2-4 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होतोय. मग धरणांनी आणखी तळ गाठल्यावर काय होईल ही चिंता सगळ्यांनाच सतावतीये. मग सरकारने यावर काही तोडगा काढलाय का, असाही प्रश्न उपस्थित होतो. खासगी विहिरी अधिग्रहित करण्याबाबत सरकार विचार करते, पण हे कितपत शक्य आहे? म्हणजे गावा साईडला विहिरी असतात, पण शहरांचं काय? शहरात कसा काय होणार पाणी पुरवठा? आणि शेतीचं काय? माणसाची तहान भागवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करता येईलही, पण शेतकऱ्यांनी काय करावं? जमिनीला भेगा पडतील की काय एवढा कडक उन्हाळा जाणवतोय. पाऊस पडणार कधी? पेरण्या होणार कधी? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाचं सातत्य राहणार का? कारण सुरुवातीला धोधो कोसळून मग पावसाने दडी दिली तर दुबार पेरणीचं संकट आहेच. म्हणजे बळीराजाच्या मागचे भोग काही सुटत नाहीत असंच दिसतंय. पाणी कपात करत असताना शासनाने इतर बाबींचा विचार करणं देखील गरजेचं आहे. म्हणजे बांधकामांचंच उदाहरण घ्या. बांधकामांसाठी प्रचंड पाणी लागतं. अशा वेळी बांधकामांवर काही निर्बंध लादले तर ते फायद्याचं ठरू शकतं. सोबतच भविष्यात पर्जन्यमान कमी असल्यास त्याचा परिणाम भासणार नाही, यासाठी आतापासूनच उपाय करणं गरजेचं आहे. खरं तर शहरात सिमेंटची जंगलं उभी राहिल्याने झाडे कुठे दिसतच नाहीत. त्यामुळे पाणी झिरपणार कुठे आणि कसं हा प्रश्न आहेच. पावसाचं पाणी वाहून जाऊ न देता त्याचा साठा कसा करता येईल याचा विचार होणं गरजेचं आहे. तरच भविष्यातील पाणी संकट टळू शकतं. पण आता भविष्यापेक्षा वर्तमानाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. या गंभीर समस्येतून बाहेर पडण्यासाठी वरुण राजाच काही जादू करतो का ते पाहणं महत्वाचं असेल.